कसं आहे की मागण्या भरपूर आहेत आणि वेळोवेळी उपोषण करण्याचं कारण काय आहे की सरकार फक्त मागण्या आम्ही निवेदन देतो आणि सरकार काय फक्त देऊया देऊया असं करत चाललं. गेल्या वेळेस उपोषण केलं 23 दिवसाचं, तेव्हा त्यांनी आरटी दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेली जबाब त्यांनी पूर्ण केली. वाटेगावला उपोषण केलं, वाटेगावचं स्मारक आहे ती ठेके दिलं, परंतु 1 वर्ष झालं त्याच्यात काय नाही. दुसरा मुद्दा आहे चिरागनगरचा. चिरागनगरमध्ये जी स्मारक होणार आहे की होतंय म्हणून आता आम्ही 15 वर्ष झालं. स्मारक तर होईल, पण माझी तिथं सरकारला विनंती आहे की तिथे जे रहिवासी आहेत त्यांना त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं, कारण ते अण्णाभाऊ साठेंच्या बरोबरचे ते रहिवासी आहेत आणि त्यांचे जे वयस्कर लोक आहेत त्यांची सगळी वंशावळ तिथंच आहे. म्हणून त्या जाग्यावरती अण्णाभाऊंचं स्मारक होईल, तिथं त्याच लोकांना तिथं चिपटून द्यावं ही एक मागणी केली. मंत्री महोदयांना आज मीटिंग दिली आम्हाला 8 दिवसामध्ये. ते म्हणले की 8 दिवसामध्ये तुम्हाला सगळं डिटेल तुम्हाला देतो. मी त्यांना सांगितलं लेखी दिल्याशिवाय मी उठत नाही. तर तिसरी मागणी जी आहे, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. बऱ्याच वर्षापासून आम्ही मागणी करतोय, ते सरकारनं अजूनपर्यंत त्याचा काहीच कुठं म्हणजे आज केंद्राकडे पाठवली का ते नाही, किंवा होणार आहे का ते काही सांगत नाही. फक्त बघूया करूया असं चाललं. त्याचबरोबर आमच्या समाजाच्या 2 मुलीवरती अन्याय अत्याचार झाला. एक तर ती तिला मारून टाकली आणि दुसरी पंढरपूरची आहे तिच्यावरती अत्याचार झाला. तर ते त्या प्रशासनाने किंवा त्या तिथे SIT नेमून त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे होती. त्यांच्या जे आई वडील आहेत त्या मुलीचे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, ते सरकारकडून झालेलं नाही. ती एक मागणी आमची महत्त्वाची आहे. त्याचबरोबर जे सर्व मुंबईतले अपंग बांधव आहेत त्यांची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे आणि त्या आयोगावरती अपंगातलाच माणूस प्रतिनिधी त्या ह्याच्यावरती घेतला पाहिजे आयोगावर. तर ह्या सगळ्या मागण्या आहेत. त्याच्यानंतर वाटेगावचं आमचं वाटेगाव नाही, हे सगळ्या मागण्या घेऊन आम्ही बसलोया. आता त्याने असं दिले, परंतु बघूया काय होते. वाट बघायला काय हरकत नाही. आणि सर्व महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना विनंती करतो की या उपोषणाला येऊन तुम्ही प्रत्येकाने इथं पाठबळ द्यावं, तरच आपल्या मागण्या एकजुटीनं आपण मागवून घेऊ, तरच सरकार असं देणार नाही. माझे नाव राजीव मानकर, मी राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी आदरणीय आमचे कांबळे साहेब जे आज मागासवर्गीय वंचित संघामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांना सक्रिय समर्थन देण्याकरता या ठिकाणी आम्ही हजर झालेलो आहोत व त्यांच्या उपोषणामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला आहे. विषय असा आहे की आज राज्यभरामध्ये तमाम मातंग समाजाची अवस्था फार गंभीर आहे. सर्वच प्रश्न मातंग समाजाचे शासन दरबारी प्रलंबित आहे. आज आमची सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे अवकड वर्गवारी, त्यावर अजूनही शासन ठोस निर्णय घेत नाहीये की त्या माननीय सर्वोच्च न्यायालय निकाल देऊन देखील आज त्या ठिकाणी शासन अपयशी ठरत आहे. वेळोवेळी त्या ठिकाणी टाळाटाळ सुरू आहे. त्या विरोधात आज आम्ही कांबळे साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. अण्णाभाऊ साठेंजी यांचं कार्य फार महान आहे. त्या ठिकाणी वाटेगाव असो, मुंबईतील चिरागनगर असो, तेथील त्यांची स्मारक देखील अजून प्रलंबित आहे आणि त्यातल्या त्यात आमची अशी मागणी आहे की चिरागनगर येथे स्मारक करताना चिरागनगर ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं त्यावेळेस तत्कालीन जो समाज त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होता, आज त्यांची वंशज त्या ठिकाणी आहे. त्यांना तिथून कुठल्याही प्रकारे विकासाच्या नावाखाली किंवा ते स्मारक बनवण्याच्या नावाखाली दूर करण्यात येऊ नये. स्मारक बनवून त्या ठिकाणी जो तिथला स्थानिक समाज आहे त्यांनाही त्या ठिकाणीच त्यांनी जवळच्या एखाद्या भूभागावर अथवा त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं अशी आमची ठोस मागणी आहे. त्यांना इतर कुठे हलवू नये, कारण ते अण्णाभाऊंच्या वाईट काळातही त्यांच्यासोबत होते आणि आज अण्णाभाऊंचं स्मारक होते त्याही वेळेस त्यांच्यासोबत राहण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आमचं या मागणीला समर्थन आहे. त्यानंतर शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी लहुजीनगर नावाची जी वस्ती आहे त्या वस्तीतले 150 कुटुंब कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तेथील स्थानिक प्रशासनाने ती जमीनदोस्त केलेली आहे झोपडपट्टी. ती लोक अक्षरशः रस्त्यावर आलेली 150 कुटुंब. काल परवा माननीय राष्ट्रपती महोदय ह्या शेगाव या ठिकाणी आले असता तेथेही त्यांना निवेदन देण्यात आलं. तर त्यांच्याही वतीने आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे की त्या 150 कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं त्वरित पुनर्वसन योग्य त्या जागेवर झालं पाहिजे. तर त्यानंतर मालेगाव या ठिकाणी जो मातंग समाजावर त्या ठिकाणी घर जाळून अन्याय अत्याचार करण्यात आला त्याही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. अपंगांच्या बाबतीत आमची भूमिका अशी आहे की राज्य शासनाचा जो आयोग असतो मागासवर्गीय आयोग, त्या आयोगावर
अपंगाचा एक प्रतिनिधी घेण्यात यावा व अपंगाचे विषय त्या ठिकाणी सोडण्यात यावे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि तोही शासनाने त्यावर गंभीर विचार करावा. त्याच प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्याकरता संसद भवनामध्ये माननीय खासदारांनी देखील वेळोवेळी विषय मांडलेले आहेत. तोही विषय प्रलंबित आहे आणि त्यांना मरणोत्तर त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी या ठिकाणी समाजाची मागणी आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हद्दीमध्ये अनेक झोपड्या आहेत. त्या झोपड्यांमध्ये राहणारा जो समाज आहे तो गरीब समाज आहे. त्यामध्ये बहुतांश हा मातंग समाज आहे. त्यांच्या पुनर्वसनामध्ये केंद्र सरकारचा पुनर्वसन कायदा हा 1995चा आहे, परंतु राज्य शासनाला पुनर्वसनची पात्रता ही 2011ची आहे. म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या झोपड्या आहेत त्यांना देखील 2011च्या नियमाप्रमाणे पात्र करावे अशी आमची मागणी. कारण की हजारो कुटुंब त्यामुळे पुनर्वसित होऊ शकतील आणि ते रस्त्यावर येण्यापासून वाचू शकतील आणि या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. आज आम्हाला प्रशासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे माननीय समाज कल्याण विभागामध्ये संबंधित मंत्री शिरसाट साहेब यांनी वेळ दिली. त्यांनी आमचं निवेदन घेतलं, परंतु त्यांनी आम्हाला या सर्व विषयावर 8 दिवसाचा कालावधीची अवधी दिलेली आहे. या 8 दिवसामध्ये आम्ही तुमच्या निवेदनावर योग्य तो विचार करू आणि त्यांनी संबंधित खात्याला त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत ठोस भूमिका काही होत नाही तोपर्यंत आम्ही कांबळे साहेब यांच्यासोबत या ठिकाणी थांबून राहणार आहोत आणि आम्ही आमचं कुठलंही उपोषण मागे घेणार नाहीये. आम्हाला लिखित स्वरूपामध्ये जोपर्यंत आश्वासन मिळत नाहीये, जोपर्यंत लिखित आम्हाला आश्वासन या ठिकाणी हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आमची कोणतीच मागणी घेऊन पुन्हा आमच्या घराकडे निघणार नाही आहोत.